आपण पाहतात रायगड जिल्ह्यातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। रोहा तालुक्यातील सारसोली ग्रामपंचायत अंतर्गत सुडकोली खडकी नवीन वसाहत येथे तक्रारदार गंगाराम ढाऊ ढेबे राहणार खडकी सुडकोली यांना दिनांक 6 एप्रिल रोजी वसंत जनार्दन शिंगाडे, कल्पेश रामा होगाडे, येसू लक्ष्मण होगाडे यांनी रात्री 10च्या सुमारास गट नंबर 74 मधील 16 गुंठे सामायिक जागेतील वादामुळे हाताबुक्याने मारहाण केली तसेच शिवीगाळ देखील केली। वास्तविक पाहता गंगाराम ढेबे व वसंत शिंगाडे यांनी सामायिक क्षेत्रात 1 गुंठे जागा विभागून घेतली होती। तसे लिखाण कागदोपत्री गंगाराम ढेबे यांच्याकडे असताना आर्दाणगिरीने व राजकीय आणि पैशाच्या बळावर वसंत जनार्दन शिंगाडे यांनी घराचा जोता गंगाराम ढेबे यांच्या मालकी जागेत बांधला आहे। याची कल्पना ग्रामपंचायत सारसोली यांना लेखी स्वरूपात 2 वेळेला दाखल करून सुद्धा कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नाही। तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती रोहा यांच्याकडे दाद मागितल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात दखल घेण्यात आली। त्यामुळे सदर ग्रामपंचायत अंतर्गत असणारे अनधिकृत बांधकाम ही कोणत्या आधारावर केली जातात याची शहानिशा करण्याची गरज भासत आहे, अशी चर्चा सणेरा विभागात होताना दिसून येत आहे। सदर प्रकारामुळे दोन्ही व्यक्तींमध्ये वाद होऊन वादाचे रूपांतर मारामारीमध्ये झाले आहे। यावेळेस रोहा पोलीस ठाणे येथे अदाखलपत्र गुन्हा 173/2024 असा झाला असून भादवी कलम 323, 504, 506, 34 असे गुन्हे नोंदवले आहेत। पुढील तपास पोलीस अधिकारी शीत करीत आहेत। यावेळेस तक्रारदारावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली ती अशी। आम्ही डोंगरात राहत होतो, तर आम्हाला याला रस्ता मुलं बाळं रस्त्याला होती, याला रस्ता नव्हता म्हणून आम्ही खाली आलो तर आम्ही सर्व 16 जणांनी मिळून जागा घेतली तर अर्धा गुंठा घेतली। देवजी त्यांच्या नावावरती दोघांच्या आहे, देवजी जानू होगाडे, जानू ढाऊ ढेबे दोघांच्या नावावर तिथं 16 जणांनी अर्धा गुंठा 16 गुंठे जागा घेतलेली आहे। तर ते आम्हाला अर्धा भाग करून दिलेला आहे। तो अर्धा भाग आम्हाला त्या वसंत जनार्दन शिंगाडे त्याला अर्धा भाग, मला अर्धा भाग, त्याने अख्खा गुंठात जागा जोता घातलेला आहे। तर ते मला मान्य नाही तर मी त्याच्यावर तक्रार केली। ग्रामपंचायतीला सारसोळी ग्रामपंचायतीला तक्रार केली तर ते सारसोळ ग्रामपंचायतीने मना केली। त्यांनी अखंड जोता घालायच्या अगोदरपासून मी तक्रार करतच आले सारसोळ ग्रामपंचायतीत, पण ते सारसोळ ग्रामपंचायतीने मान्य केलंच नाही, दाखल केलं नाही। असं आमच्याकडे भरपूर कागद पडलेले आहेत सारसोळ ग्रामपंचायतीचे। 3-4 वेळा केलं आम्ही तर नाही मान्य झालं। त्यांनी येऊन इथे जर त्यांनी बंदिष्टी टाकलं असतं तर त्यांनी बांधकाम चालू केलंच नसतं। जिथून तो जोता घाली तर तिथूनच आम्ही आलेलो, खड्डा खणला तिथूनच आलेलो, पण त्यांनी दादागिरीच्या जीवावर केलंय। हा, कांबळे साहेब पण आलेले इथे, कांबळे साहेब उपसरपंच, कांबळे साहेब हे कांबळे ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, तर त्यांनी सांगितलं इथे काम तू बंद ठेव, तर त्यांनी नाही ठेवला, ऐकला नाही म्हणून आम्ही परत अर्ज दिला, त्याला फोन केला। तो बोलतोय काय मला नुका विचारू, ते सरपंचाला विचारा काय, त्याला मी तेव्हा पण सांगितलं तू ग्रामसेवक आहेस काय, तू असं हे आहेस कामदार आहेस कोण बोलले। तो बोलतो मला नको, तर मी बोलले तू काय पैसे खाल्लेस काय त्याचे, तर बोलतो हां खाल्ले मी 60-70 हजार रुपये। मग खाल्लेस तर बोलले तेव्हाच तू तिथे ग्रामपंचायतीत जात नाहीस ना, खाल्लंच असेल म्हणूनच जात नाही। त्याने माझ्यासमोर मोबाईलचा वार्ता करत होता तो, मी बोलले फोन कट करू नको, फोन पूर्ण ठेव म्हणून त्याने नंतर फोन एक बाऱ्या कट केला। ते कांबळे पंचायतीचे ग्रामसेवक
ग्रामसेवक स्वतःच बोलला माझ्या मोबाईलवरती. मी फोन केला तेव्हा, अरे तिथे काम चालू झाले, तिथे जा, जोता बांधतंय, जोताचं आता अर्धा काम केलं तर संडासची टाकी खोदले, इथे जा. तर बोलतो मी नाही जाणार, मला काय गरज नाही, जागा स्वतःच आहे. स्वतःचा जागा असला म्हणून काय तिथं ग्रामपंचायतीचा हक्क नसतो काही याचा, का बंदिष्टी ठेवायचा हक्क आहे. बोलतो मला तो आलाच नाही माझ्याकडे कागदपत्र घेऊन जोता हे करायला. ग्रामसेवक बोलला. तर मी बोलले आला कसा नाही, तो नाही आला, पण मी तर तुमच्याकडे दिले तर ना सर्व बंदिष्टीचं, तो तर जाऊन करा. आता ग्रामसेवक म्हणतो माझं काम नाही. तो आमचं म्हणणं आहे काय, आमचा अर्धा जो भाग आहे ना त्याने अर्धा भाग घ्यावा, अर्धा भाग आमचा आम्हाला द्यावा, बस एवढंच. यावेळेस खडकी ग्रामस्थांनी दिलेली प्रतिक्रिया. काय प्रकार आहे? प्रकार हे जाग्यामुळे हे आम्ही काय सांगतो, दोघांचा जागा आहे 1 गुंठा. तो म्हणतो तू घ्या अर्धा, त्याला देव अर्धा. तो बोलतोय ना आता अर्धा यासारखा जात, दोघांची घरं बसणार नाही. तर आम्ही म्हणलो दोघांची बसणार नाही तर त्याला दुसरीकडे जागा घेऊन दे. तो पण नाही, तो सांगून ऐकत नाही आमचं. त्यांनी जागा विकत घेतलेली आहे का ती? हा घेतलेली आहे. हो, त्यांनी अर्धा गुंठा घेतलेली आहे. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनेल आणि दाबा बेल आयकॉन.